असं आहे की म्हणजे पर्यावरणवाल्यांनी कितीही हकारे दिले आणि कितीही धोक्याच्या सूचना दिल्या तरी त्या कोणी ऐकल्या नाहीत आणि त्याचे परिणाम आज आपण बघतोय. या पुढच्या काळामध्ये लोक काही शहाणी होणार नाहीत आणि हे जे सुरू आहे हानी निसर्गाची ती याच पद्धतीनं सुरू राहणार आहे. तर हे गृहीत धरून पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या लोकांना या पुढच्या काळामध्ये काय धोके दिसत आहेत? अनेक अंगाने धोके आहेत. एकतर हवेचं प्रदूषण आपल्याकडचं जे आहे, वायू प्रदूषण, ते इतकं भयानक वाढत जातं आहे. कॅन्सरचं प्रमाण किती वाढलं आहे. म्हणजे कीटकनाशक आपल्याकडे जगात बंदी घातलेले 70 कीटकनाशक आपल्याकडे मिळत आहेत. किती अंगांनी हे सांगतो. त्यामुळं लातूरमध्ये दररोज 150 ते 200 केमोथेरपी होतात. कोल्हापूरमध्ये शिराळची 30 गते, जी पंजाबची कॅन्सर ट्रेन आहे त्या पद्धतीने. त्यामुळे आपण एकीकडे हे आरोग्यामध्ये किंमत चुकवतोय, दुसरीकडे ह्या ज्या आपत्ती येत आहेत त्या सगळ्या वाढत जात आहेत आणि त्यामुळे आपली हानी किती होतं ह्याचा विचार काही करायचा की नाही. आपल्या देशाचं आपण प्रगतीचं सगळं बघू. आपल्या देशात 33 कोटी हेक्टर जमीन आहे. 1950 साली 65 लाख हेक्टर ही पूरग्रस्त जमीन होती. 33 कोटीपैकी 33 कोटी 65 लाख. 1990 साली ती 90 लाख झाली. आज मी त्याला 4 कोटी हेक्टर जमीन ही पूरग्रस्त आहे. म्हणजे पुराचं प्रमाण वाढलंय, पूर दिवस वाढलेले आहेत आणि पुराची वारंवारिता वाढली आहे. तर यापुढच्या काळामध्ये पूर येत राहणार, नक्कीच येत राहणार. तर याला रोखण्यासाठी आपण कधीतरी त्याचं हे का आले, याला कोणते कोणते घटक जबाबदार आहेत, प्रशासन म्हणून काहीतरी करणं आवश्यक आहे आणि तसे प्रश्न आपण विचारणं आवश्यक आहे. हे जर विचारले नाहीत तर हे याच्यापेक्षा अनेक पटीने वाढणार. जे उत्तराखंड आणखीन हिमाचलमध्ये होतं. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की नकाशावर उत्तराखंड हिमाचल राहतील की नाही शंका आहे.